आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान वर्ध्यात येतील। वर्ध्यामध्ये राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात मोदी उपस्थित राहतील। कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहेत। या योजनेअंतर्गत कारागिरांना दिलेल्या मूर्त समर्थनाचं प्रतीक म्हणून 18 व्यापाऱ्यांअंतर्गत 18 लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा अंतर्गत क्रेडिट देखील वितरित केलं जाईल। तर पंतप्रधान मोदी अमरावतीत पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन आणि अपॅरल पार्कची पायाभरणी देखील करणार आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात पंतप्रधानांचा हा कसा दौरा असणार आहे। विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आहे। पीएम विश्वकर्मा योजनेच्या 18 लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत। अमरावती पीएम मित्रा पार्कचं भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होईल। कारागिरांच्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन देखील यावेळी करण्यात आले। तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा देखील शुभारंभ होईल। वर्ध्यात नरेंद्र मोदींच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून नागरिकांच्या अर्थातच येण्यालाही सुरुवात झालेली आहे। वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। मोदी आज वर्ध्यामध्ये स्वावलंबी मैदानात येत आहे। आज विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यासाठी ते वर्ध्यामध्ये दाखल होणार आहे आणि याच भव्य दिव्य अशा स्टेजवरून ते आज संबोधित करणार आहे। ही तयारी जी आहे ही आता जवळपास सर्व पूर्ण झालेली आहे। प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। आपण जर बघितलं तर वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी अतिशय जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती गर्दी या ठिकाणी होणार आहे। नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी एक मोठा वर्ग त्यांचा चाहता वर्ग आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी होईल हे नाकारता येत नाही। आज वर्ध्यामधील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव व तब्बल 60 ठिकाण जे आहे हे फिक्स पॉईंट पोलिसांचे करण्यात आलेले आहे। आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिसांना सुद्धा पाचारण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ही आता समोर दिसणार आहे। या ठिकाणी मोठा असा थीम पॅव्हिलियन तयार करण्यात आलेला आहे ज्यामध्ये भव्य अशी प्रदर्शनी सुद्धा दाखवण्यात आलेली आहे। त्या प्रदर्शनीचं सुद्धा आता नरेंद्र मोदी आज उद्घाटन करणार आहे। जवळपास 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे आणि याच अशा भव्य दिव्य अशा स्टेजवरून ते नरेंद्र मोदी जे आहे ते आज संबोधित करणार आहे। आज जवळपास 11:30 वाजता ते या ठिकाणी येऊन या ठिकाणी संबोधित करणार आहे। त्यामुळे त्यांच्या आगमनाची आता सर्व नागरिकांना प्रतीक्षा लागलेली आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा। तर नरेंद्र मोदींच्या वर्धा दौऱ्यादरम्यान 5000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। शहरामध्ये 60 ठिकाणी पोलिसांचा फिक्स पॉइंट करण्यात आलाय। तर वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदींच्या ताफ्यात 2 डझनच्या वर वाहनांचा ताफाही असणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदीचा आज वर्धा जिल्हा दौरा आहे आणि या वर्धा जिल्हा दौऱ्यासंदर्भात वर्धा पोलीस सतर्क झालेले आहे। आपण जर बघितलं तर वर्ध्यामध्ये आज 5000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अदर जिल्ह्यातले सुद्धा काही पोलिसांची कुमक बोलावण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर वर्ध्यामध्ये 7 फिक्स पॉईंट पोलिसांचे करण्यात आलेले आहे आणि या सर्व ताफ्यामध्ये वाहनाच्या ताफ्यामध्ये जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यामध्ये 2 डझनाच्या वर वाहनांचा समावेश असणार आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या वाहनामध्ये सुद्धा 20 वाहनांचा ताफा असणार आहे। नितीन गडकरी जे आहे केंद्रीय मंत्री यांच्या वाहनामध्ये सुद्धा 9 वाहनांचा ताफा असणार आहे। गृहमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनामध्ये सुद्धा 9 वाहनांचा ताफा असणार आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असून सुरक्षा यंत्रणा ही चोख ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच वर्धा जिल्ह्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामध्ये पोलिसांनी सतर्कता बाळगलेली आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।